जय शिवराय मित्रांनो सोहम इन्फोसेवा यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँक ऑफ बरोडाने अप्रेंटिस पदासाठी बंपर भरती जाहीर केलेली आहे त्याबाबत माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल, किती जागा जाहीर केलेल्या आहे, वयोमर्यादा काय असेल, ॲप्लिकेशन फी काय लागणार आहे, शेवटची तारीख काय असेल भरतीची, त्यानंतर डॉक्युमेंट्स कुठले कुठले तुम्हाला जोडावे लागणार आहे आणि परीक्षेचे स्वरूप काय असेल याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपणास नम्र विनंती आहे, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट स्वरूपात नोंदवा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला, उपयुक्त वाटला तर आपल्या मित्र नातेवाईकांना शेअर नक्की करा। मित्रांनो, बँक ऑफ बरोडाने ही जी अप्रेंटिस पदाची भरती जाहीर केलेली आहे, एकूण 4000 पदांची भरती बँक ऑफ बरोडाने जाहीर केलेली आहे अप्रेंटिस पदासाठी। या भरतीसाठी जी शैक्षणिक पात्रता असेल मित्रांनो, कुठल्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे। या भरतीसाठी जर अर्ज करायचा असेल तर कुठल्याही शाखेतील पदवीधर असणे आवश्यक आहे। मित्रांनो, या भरतीसाठी जी वयोमर्यादेची अट ठेवलेली आहे बँक ऑफ बरोडाने ती 1 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 28 वर्ष वय असणे आवश्यक आहे। तसेच मित्रांनो, जे एज रिलॅक्सेशन दिलेले आहे या भरतीसाठी SC आणि ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष आणि जे अपंग उमेदवार आहेत, अपंग उमेदवारमध्ये जे जनरल आणि EWS कॅटेगरीमधले उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 10 वर्ष, त्यानंतर OBC कॅटेगरीतले जे उमेदवार आहे अपंग उमेदवार त्यांच्यासाठी 13 वर्ष आणि SC ST कॅटेगरीतले जे अपंग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 15 वर्ष एज रिलॅक्सेशन या भरतीसाठी दिलेलं आहे। मित्रांनो, या भरतीसाठी जी ॲप्लिकेशन फी लागणार आहे अपंग उमेदवारांना या भरतीसाठी 400 रुपये ॲप्लिकेशन फी लागणार आहे। त्यानंतर SC ST कॅटेगरीतले जे उमेदवार आहे त्यांच्यासाठी 600 रुपये ॲप्लिकेशन फी लागणार आहे आणि जनरल EWS OBC कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी 800 रुपये ॲप्लिकेशन फी या भरतीसाठी लागणार आहे। मित्रांनो, तसेच सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, या भरतीसाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असेल, या भरतीसाठी अर्ज करण्याची जी शेवटची तारीख असेल 11 मार्च 2025च्या आधी तुम्हाला अर्ज करायचे आहे। 11 मार्च 2025 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचे आहेत। मित्रांनो, या भरतीचे परीक्षेचे जे स्वरूप असेल ते कसे असेल तर त्यामध्ये मित्रांनो ही ऑनलाईन एक्झाम होणार आहे आणि ही जी एक्झाम आहे 4 कॅटेगरीमध्ये होणार आहे, ज्यामध्ये कॅटेगरी नंबर 1 जनरल अथवा फायनान्सिंग अवेअरनेसचे 25 मार्काचे 25 प्रश्न, क्वांटिटिव्ह आणि रिझनिंग ॲप्टिट्यूडचे 25 मार्काचे 25 प्रश्न, कम्प्युटर नॉलेज 25 मार्काचे 25 प्रश्न। हे जे 3 कॅटेगरी आहे मित्रांनो, ह्या 3 कॅटेगरीसाठी तुम्ही हिंदी किंवा इंग्लिश भाषा निवडू शकता। त्यानंतर चौथी जी कॅटेगरी आहे जनरल इंग्लिश 25 मार्काचे 25 प्रश्न, असे 100 मार्काचे 100 प्रश्न असणार आहेत। एक्झाम ड्युरेशन जे असणार आहे 60 मिनिटात तुम्हाला मिळणार आहे परीक्षेसाठी आणि जी चौथी कॅटेगरी आहे त्यासाठी फक्त इंग्लिश भाषा तुम्हाला निवडावी लागणार आहे। मित्रांनो, या भरतीसाठी तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर जे संकेतस्थळ बँक ऑफ बरोडाने दिलेले आहे त्यामध्ये नंबर 1 https://nats.education.gov.in हे एक संकेतस्थळ आहे ज्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता आणि दुसरे आहे https://www.apprenticeshipindia.gov.in ह्या दोन्ही संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या बँक ऑफ बरोडाच्या जी बंपर भरती आहे त्यासाठी आपण अर्ज करू शकता। मित्रांनो, या भरतीसाठी जी कागदपत्र तुम्हाला लागणार आहे आणि अर्ज करताना जी अपलोड करावी लागणार आहे त्यामध्ये नंबर 1 आधार कार्डचा फ्रंट आणि बॅक साईड फोटो जो 1 MBच्या खाली असला पाहिजे JPG फॉर्मॅटमध्ये। नंबर 2 पॅन कार्ड 1 MB साईजच्या आतमध्ये, म्हणजे 1 MBच्या आतमध्ये JPG फॉर्मॅटमध्ये। तुम्हाला व्हॅलिड ईमेल ID द्यावा लागणार आहे अर्ज करताना, व्हॅलिड मोबाईल नंबर द्यावा लागणार आहे अर्ज करताना। त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो 1 MBच्या आतला JPG फॉर्मॅटमध्ये। त्यानंतर तुमचे जे 10वीचे मार्कशीट आहे, 10वीचे आणि 12वीचे दोन्हीही मार्कशीट तुम्हाला अपलोड करायचे आहे
आणि PDF फॉर्मॅटमध्ये 1 MBच्या आतमध्ये त्याची साईज असली पाहिजे। त्यानंतर मित्रांनो, जे तुमचे प्रोफेशनल मार्कशीट्स आहे म्हणजे पदवीधर ज्या मार्कशीट असतील ग्रॅज्युएशनच्या मार्कशीट, त्या तुम्हाला अपलोड कराव्या लागणार आहे। PDF फॉर्मॅटमध्ये 1 MBच्या आतमध्ये साईज असली पाहिजे। त्यानंतर तुमचे जे बँक पासबुक आहे, बँक पासबुकची किंवा कॅन्सल चेकची जी कॅन्सल चेक असेल म्हणजे बँक पासबुक आणि चेकची फोटोकॉपी PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे। 1 MBच्या आतमध्ये साईज असली पाहिजे। त्यानंतर तुमची जे सिग्नेचर असेल ते तुम्हाला JPG फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचे आहे। 1 MBच्या आतमध्ये साईज असली पाहिजे मित्रांनो। हे डॉक्युमेंट्स तुम्हाला अर्ज करताना लागणार आहेत मित्रांनो। तसेच मित्रांनो, या अप्रेंटिस भरतीसाठी जर तुम्हाला तुमचे सिलेक्शन झाले, तुमची निवड जर झाली, तर तुम्हाला या अप्रेंटिस पदासाठी स्टायपेंड मिळणार आहे। आणि हा जो स्टायपेंड मिळणार आहे तो शहरी भागासाठी 15,000 रुपये पर मंथ स्टायपेंड असणार आहे आणि ग्रामीण भागासाठी 12,000 रुपये पर मंथ स्टायपेंड असणार आहे मित्रांनो, या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस असेल 3 भागात होणार आहे, ज्यामध्ये नंबर 1 ऑनलाईन एक्झामिनेशन, नंबर 2 डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि नंबर 3 असणार आहे लोकल लँग्वेज टेस्ट। अशा प्रकारे या भरतीची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे मित्रांनो, ही झाली या भरतीबाबतची संपूर्ण माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर तुमच्या मित्र नातेवाईकांना शेअर नक्की करा। आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर पोस्ट करत असतो। मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसह। धन्यवाद। जय शिवराय, जय महाराष्ट्र।